मी एक शेतकरी कुटुंबातून आलेली मुलगी आहे. नोकरी न करता आपण काहीतरी वेगळं करायचं, करिअर म्हणून याच्याकडे जर बघितलं, सिन्नरमध्येच माझं आता जवळपास 100 टन प्लस युनिट आहे. 30,000 लोकांना वेगवेगळे प्रशिक्षण आम्ही देत असतो. आपण एक 1-1.5 एकराचे पण गांडूळ खताचे प्रकल्प उभे करून दिलेले आहे. ह्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक किती केली आणि त्यातून उत्पन्न किती होतं आणि किती लोकांना रोजगार मिळाला? आता आपल्या कंपनीचा 1 करोडच्या प्लस टर्नओव्हर आहे. नमस्कार, मी तुषार पायगुडे. महाराष्ट्र स्पेशलच्या यशोगाथा या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात एका अशा प्रेरणादायी उद्योग समूहाकडे, ज्याची सुरुवात स्वप्नातून झाली आणि प्रत्यक्षात साकारली अथक परिश्रमातून. ही कथा आहे एका कष्टाळू आणि दूरदृष्टी असलेल्या जोडप्याची, ज्यांनी शेतकऱ्याच्या हितासाठी विचार करत ते सुरू केला सुयोग ॲग्रो बिझनेस. आज हा उद्योग लाखोंचा नफा कमवत असतानाच हजारो शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणण्याचं काम करत आहे. या उद्योग समूहाच्या माध्यमातून आज हजारो शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे वळण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. हा प्रवास केवळ व्यवसायासाठी नाही, तर शेतकऱ्यांना सक्षम बनवण्याचा, ग्रामीण भागात रोजगार निर्माण करण्याचा आणि सेंद्रिय शेतीचा व्यापक प्रसार करण्याचा आहे. चला तर मग या प्रेरणादायी प्रवासाची सुरुवात कशी झाली, कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागले आणि कशी घडली सुयोग ॲग्रो बिझनेसची ही यशस्वी यशोगाथा. मी एक शेतकरी कुटुंबातून आलेली मुलगी आहे आणि माझे मिस्टर जुवारी रासायनिक खत कंपनीमध्ये काम करत होते. सगळेच शिकतात, नोकरी करतात आणि आपण नोकरी न करता आपण काहीतरी वेगळं करायचं. ज्यावेळेस मी हा गांडूळ खत प्रकल्प चालू केला तर त्यावेळेस सेंद्रिय शेतीकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन वेगळा होता. आणि आज जर बघितलं तर आज सेंद्रिय शेतीला, जैविक औषधांना किंवा ह्या बाकीचे जे काय आपण शेतीपूरक निविष्ट आहे या रिलेटेड बिझनेसला खूप डिमांड आलेला आहे. आणि याच्यामध्ये आपण जर करिअर म्हणून याच्याकडे जर बघितलं तर एक आपण समाजासाठी पण एक चांगलं कार्य करतो आहे. त्या दृष्टिकोनातून मी बिझनेस निवडला आणि तो पण शेती रिलेटेड निवडला. कारण आपल्या जर बघितलं तर आपल्या शेतीमध्ये खूप साऱ्या संधी आहेत बिझनेस करण्याच्या, परंतु आपण शेतीला बिझनेस म्हणून कधी बघत नाही. आणि मी त्या दृष्टिकोनातून विचार केला आणि सुयोग ॲग्री बिझनेस कॉर्पोरेशनची स्थापना करून मी आणि माझे मिस्टर योगेश गागरे सर आम्ही दोघांनी याच्यामध्ये काम करायला सुरुवात केली. सुवर्णाताई, तुम्ही ही शेती ही व्यवसाय म्हणून पाहिलीत. नक्की आता तुम्ही पहिला प्रकल्प तुमचा व्यवसायाचा कुठून सुरुवात केली? आपण गांडूळ खत प्रकल्पाची सुरुवात गांडूळ खतापासून केली. सुरुवातीला मी गांडूळ खताचं 25 टन कॅपॅसिटीचं युनिट सुरू केलं. ते करत असताना आम्ही त्याला व्यावसायिक दृष्टिकोनातून गांडूळ खत खरेदी विक्री आम्ही चालू केली. आता आपल्याकडे किती बेड आहेत ह्याचे? की आता माझं प्रोडक्शन मी 2 जिल्ह्यामध्ये काम करते. म्हणजे माझं प्रोडक्शन युनिट 2 जिल्ह्यात आहे. नगर जिल्ह्यामध्ये सगळ्यात सुरू पहिलं केलेलं मी श्रीरामपूर माळगाव येथे. तिथे माझं 25 टन कॅपॅसिटीचं युनिट आहे. त्यानंतर मी त्याच्यात पण वाढ केली. त्यानंतर सिन्नरमध्येच माझं आता जवळपास 100 टन प्लस युनिट आहे. तर ह्याला बाजारपेठ तुम्ही कुठे बघता, कशी? आता आमचं मोस्टली काम जे आहे ते महाराष्ट्रामध्ये, आम्ही ऑल महाराष्ट्रामध्ये व्हर्मी कंपोस्ट सेल करतो. त्याचबरोबर आम्ही आतापर्यंत साधारणतः 27,000 ते 30,000 लोकांना गांडूळ खत ॲझोला निर्मितीचं वेगवेगळे प्रशिक्षण आम्ही देत असतो. तुम्ही हे व्यवसाय म्हणून प्रशिक्षण देता का? आपण शेतकऱ्यांना कमी भांडवलात कसा व्यवसाय उभा करू शकतो, त्यांना मार्केटिंग कसं, ते त्यांच्या लेवलला मार्केटिंग करून कसं बिझनेस मध्ये, म्हणजे शेती प्लस शेतीच्या वेस्टेज पासून कसं ते गांडूळ खत निर्मिती करून त्याच्यातूनही पैसा कमवू शकतात, जेणेकरून त्यांचं शेतीलाही खत निर्मिती होईल. प्लस त्यांना एक व्यावसायिक दृष्टिकोन त्याच्यामध्ये आपण दाखवतो. तर आपण कन्सल्टन्सी पण घेतो वेगवेगळ्या शेतकऱ्यांना. 10 टन 50 टन पर्यंत आपण 1-1.5 एकराचे पण गांडूळ खताचे प्रकल्प उभे करून दिलेले आहेत. आपण त्यांना सुरुवातीला व्हर्मी कंपोस्ट सेलिंग साठी पण मदत केलेली आहे. आपण बायबॅकची पण सुविधा आपल्याकडे आहे. बरेचसे शेतकरी शेणखत आहेत तर ते किड्यावर टाकतात आणि उन्हामध्ये ते तापतं, त्याचं सेंद्रिय कर्ब उडून जातं. त्याच्यातले कंटेंट जे आहेत, जे जीवाणू आहेत, ते ओल्या शेणामध्ये जितके जीवाणू असतात तितके ते वाळल्यानंतर राहत नाही. म्हणजे आपण शेतामध्ये कचरा टाकतो तर त्या कचऱ्यापासून आपल्याला जितकं आपल्या जमिनीला आवश्यक कंटेंट आहेत ते सगळं मिळत नाही. मग आपण त्या शेतकऱ्यांना 1 ट्रॉली शेणखत आहे तर त्याच्यापासून तुम्ही 2 बॅगा जे असे आपल्याला ते दिसतंय असे 2 व्हर्मी बेड लावले तर 1 ट्रॉली तो 5,000ला विकतो, बरोबर. तर त्याच त्यांनी व्हर्मी कंपोस्ट मध्ये कन्वर्ट केलं तर 2 टन गांडूळ खत तयार होतं. 2 टन गांडूळ खताची अमाऊंट किती? व्हॅल्युएशन आज एक आम्ही विकतो, आमचा रेट आहे 10 रुपये पर केजी, म्हणजे 10,000 रुपये टनचा. तर त्याला 20,000चं त्याचं खत तयार होतं. त्याच्या शेतीला म्हणजे जिथे त्याला 4 ट्रॉल्या टाकायचे तो एका ट्रॉलीमध्ये ते वापरू शकतो, तिथे त्याचे पैसे वाचतात. दुसरी प्लस बाजू अशी आहे की त्याला जे जीवाणू ओल्या शेणखतात, म्हणजे ओल्या शेणखतातून गांडूळ खतामध्ये कन्वर्ट होतात, तर जीवाणू तसेच असतात. तर आपण इथे वेगवेगळे डेमॉन्स्ट्रेशन केलेले आहे की 5 बॅगाचं तुम्ही 5 टनाचं युनिट कसं करू शकता, 10 टनाचं करू शकता. आणि त्यासाठी लागणारे जे किट आहे, व्हर्मी कंपोस्ट बेड असेल, कल्चर असेल, ते बॅग वगैरे आपण सगळं इथून प्रोव्हाइड करतो त्यांना. त्यांना ते बेड कसे भरायचे,
त्याचे लेअर वगैरे कसे लावायचे त्याचे टेक्निकल गायडन्स आपण त्यांना करतो. जसं की शेतीसाठी आपण गांडूखत निर्मिती करतोय तसं पशुसाठी आपण पशुखाद्य म्हणून ॲझोला शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करतोय. हे आजोलाचा उपयोग काय होतो? पशुखाद्यामध्ये तुम्ही जो आपला खाद्यावरती जो खुराक खर्च वाढतो तर तो कमी करण्यासाठी आपण ॲझोला हे प्रोडक्ट आणलेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही शेळ्या, गाई, म्हशी, कोंबड्या यांना पण माशांसाठी आपण हे खुराक म्हणून देऊ शकतो. याच्यामध्ये आपल्या 50% खाद्यावरचा खर्च कमी होतो. जसं की लोक दुधामध्ये भेसळ करतात फॅट वाढीसाठी, तर हे नॅचरली याच्यामध्ये फॅट खूप चांगली वाढते. याच्यात सगळ्यात प्रोटीन पर्सेंट जास्त आहे की ज्याने नॅचरली फॅट वाढते. त्याच्यामुळे शेतकऱ्याला दुधामध्ये काही भेसळ करण्याची गरज नाही. हे आपलं कल्चर युनिट आहे. इथे आपण हौद पद्धतीने बेड आपण लावलेले आहेत. तर आपल्याकडे मोठ्या प्रमाणात गांडूळ कल्चर उपलब्ध असतं. शेतकऱ्यांना आपण जे गांडूळ बॅग देतो त्याच्याबरोबर आपण गांडूळ कल्चर पण अवेलेबल करून देतो. हे आपलं गार्डन स्पेशल म्हणून प्रोडक्ट आहे. हे खास आपण जे किचन गार्डन किंवा जे शहरामध्ये कुंडीमध्ये जे झाडं वगैरे लावतात किंवा गार्डन करतात तर त्यांच्यासाठी आपण डेव्हलप केलेलं आहे. हे आपलं टॉनिक आहे आणि कीटकनाशक याचं दोन्हीचं कॉम्बिनेशन आपण एकत्र केलेलं आहे की जेणेकरून त्याला वन टाईपमध्ये आपल्याला टॉनिक पण देता येईल आणि कीटकनाशक त्याचं प्रायमरीचं ते काम करतं. तर आपण गार्डन स्पेशल म्हणून 1 लिटरमध्ये 1/2 लिटरमध्ये पॅकिंग केलेलं आहे. हे आपलं सुयोग ॲग्रोचं दशपर्णी अर्क आहे. तर हे कीटकनाशकचं काम करतं. याच्यामध्ये आपण 10 वनस्पतीचा अर्क याच्यामध्ये ऍड केलेला आहे. मोस्टली आपण हे 1 लिटर, अर्धा लिटर, 5 लिटर, 10 लिटर आणि 35 लिटरमध्ये आपण ते करतो. गार्डनसाठी आपण 1 लिटर, अर्धा लिटरचं पॅकिंग केलेलं आहे आणि शेतकऱ्यासाठी 5 लिटर, 10 लिटर आणि 35 लिटरचे कॅन आपण होलसेल रेटमध्ये देतो. हे व्हर्मी कंपोस्ट आहे. हे आपण किचन गार्डन किंवा नर्सरीच्या हेतून आपण हे 1 किलोचं पॅकिंग बनवलेलं आहे. सिटीसाठी आपण म्हणजे गार्डनसाठी आपण हे 1 किलो, 5 किलो आणि 10 किलोमध्ये बनवलेलं आहे. त्याचबरोबर आपण शेतकऱ्यांना 40 किलो आणि 50 किलोच्या पॅकिंगमध्ये आपण शेतकऱ्यांसाठी गांडूळ खत देतो. हे गार्डन स्पेशल आहे. हे आपण कुंडीतील रोपे नर्सरी त्याचबरोबर परसबाग, टेरेस गार्डन यासाठी आपण खास डेव्हलप केलेलं हे प्रोडक्ट आहे किचन गार्डन म्हणून. सुवर्णा मॅडम, आपल्याकडे आता ह्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक किती केली, ह्याच्यातून बाय प्रॉडक्ट किती निघतात आणि त्यातून उत्पन्न किती होतं, किती लोकांना रोजगार मिळाला? सर, याच्यामध्ये आता आपण मोस्टली गांडूळ खत प्रकल्प आपला इथे आहे. आजोला प्रकल्प आहे, मशरूम आहे, त्याचबरोबर आपण शेळीपालन प्रशिक्षण देतो. त्याचबरोबर बांधावरची प्रयोगशाळा आहे, जैविक औषध निर्मिती प्रकल्प आहे, नर्सरी आहे. अशा वेगवेगळे आपण प्रकल्प आपले एकाच ठिकाणी आहे की जेणेकरून शेतकऱ्यांना शेती रिलेटेड व्यवसाय, विविध व्यवसाय आपण कसे करू शकतो त्याचं एकाच छताखाली प्रशिक्षण मिळतं. या ठिकाणी साधारणतः आपल्या कंपनीचा 1 करोडच्या प्लस टर्नओव्हर आहे. त्याच्यामध्ये आपण 20 ते 25 लोक जे आहेत, वर्कर जे आहेत ते इथे काम करतात. त्याच्यातून त्यांना रोजगार उपलब्ध होतो. साधारणतः 1 ते 10 ते 15% वरती आपण याचा नफा आपल्याला मिळतो. हा प्रकल्प फक्त एक व्यवसाय नाही, तर हे पर्यावरणपूरक शेतीसाठी टाकलेलं पाऊल आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना रोजगार निर्मितीचं हे चांगलं संधी आहे. त्याचबरोबर आपल्याला या प्रकल्पाविषयी काही अधिक माहिती हवी असेल, काही शेतकऱ्यांना प्रशिक्षणाविषयी माहिती हवी असेल किंवा त्यांच्या प्रॉडक्टविषयी माहिती हवी असेल तर आपल्या महाराष्ट्र स्पेशलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर टाकलेला, आपण त्यांना डायरेक्ट संपर्क साधून आपल्याला पर्यावरणपूरक शेतीसाठी सहयोग घेऊ शकता.